मंडळी, पुण्याच्या शनिवार वाड्यात म्हणे एक आवाज सारखा येत असतो आणि तो आवाज म्हणजे काका मला वाचवा. राघोबा काकांनी जे काही घडवलं होतं त्यात काकांना वाचवण्यासाठी मारलेली हाक ही पुण्याच्या शनिवार वाड्यात ऐकू येते, आजही ऐकू येते. अशी अंधश्रद्धा सगळीकडे पसरलेली आहे. हे खरं आहे असं मी म्हणत नाही, कारण पेशव्यांनी जे काही केलं ते जगाच्या समोर यावं यासाठी ही वदंता पसरलेली असते. मला ही आर्त साध आता शनिवार वाड्यात नाही तर दिल्लीत ऐकायला येऊ लागली आहे आणि त्यात थोडासा बदल झालाय, जरा मॉडिफिकेशन झालंय. दादा दादा काकापासून वाचवा अशा स्वरूपाची साध ऐकायला यायला लागली आहे. दादा काकापासून वाचवा असं लोक आता म्हणायला लागलेत. हे दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले अजितदादा नाहीत, एवढं लक्षात ठेवा. हे दादा म्हणजे राहुल दादा आहेत आणि राहुल दादाकडं दादा मला वाचवा अशी साथ घालून महाराष्ट्रातली काही मंडळी जात आहेत. काय घडतंय जरा नीट बघितलं पाहिजे. आदित्य ठाकरे अचानक दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत गेल्यावर सकाळचा भोंगा बंद करून त्यांनी इकडून प्रियंका चतुर्वेदी तर इकडून डाव्या उजव्या हाताला राऊत चतुर्वेदींना बसवत स्वतः आदित्य ठाकरेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोण कोणाला भेटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिंदेंनी आमच्याशीच गद्दारी केली आहे असं नाही तर महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे, म्हणजे शिंदे महाराष्ट्राचे गद्दार आहेत असं सांगितलं. बातम्या अशा आल्या की गुपचूप त्यांनी राहुल गांधींची भेट पण घेतली. आता ही गुपचूप का घेतली हे माहित नाही, म्हणजे आम्हाला उगाच गुपचूप गाणं आठवत आहे. मुझको राणाजी माफ करना गलती मारे से हो गई वाला गाणं आठवत आहे. जाते काय कुणी कोणाची कशी गुपचूप भेट घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता राहुल गांधींसारखा नेता गुपचूप भेट घ्यायच्या उपयोगाचा आहे का हे तपासलं पाहिजे. तर कोण कोणाची का गुपचूप भेट घेत आहे, म्हणजे मी गुपचूप सांगत नाही, बातम्या सांगतात, म्हणजे उगीच माझ्यावर येऊ नका. गुपचूप गोपनीय भेट घेतली म्हणे आणि या गोपनीय भेटेत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या कौतुकाविषयीची चर्चा झाली. शरद पवारांची असली खतरनाक चाल आहे ना की या चालीमुळं अनेक जण घायाळ व्हायची वेळ आली आहे, अनेकांचे हाल होऊ लागले. काय होत आहे, आपलं धड चालत नसेल ना तर एक एक निर्णय असे होऊ लागतात, चाली अशा होऊ लागतात की गडबड होऊ लागते. ते मध्ये ट्रोजन हॉर्स नावाचा एक शब्दप्रयोग वापरत होता. म्हणजे जेव्हा साधारणतः सव्वा वर्षापूर्वी अजित पवार शरद पवाराच्या गटाला सोडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बगलत मारून घड्याळ चिन्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जसा शिंदेंनी उद्धव ठाकरेचा चिन्हन पक्ष बगलत मारला होता तसा बगलत मारून भाजपच्या सोबत येऊन सरकारमध्ये सामील झाले होते, उपमुख्यमंत्री झाले होते. तेव्हा अनेक जण मला हे ट्रोजन हॉर्स ठरतील का असं सांगत होते. ट्रोजन हॉर्स म्हणजे काय तर एक लाकडी घोडा, ज्या घोड्यात सैनिक लपवलेले असतात, एवढा घोडा भेट म्हणून पाठवला जातो, घोडा आत घेतला जातो आणि मग घोड्याच्या पोटात दडलेले सैनिक बाहेर येतात आणि त्या राज्याला आतल्या आत संपवतात, असा तो काही इतिहासातला एक प्रसंग आहे. अजित पवार असे भाजपसाठी ट्रोजन हॉर्स ठरतील का असा प्रश्न मला पडला होता. शरद पवारांनीच या सैनिकांना लपवून तर पाठवलेलं नाही ना असाही प्रश्न पडला होता. बघू, अजून ठरायचं राहिलंय काय होतंय काय नाही ते. अजून एकदा हे सरकारमध्ये आहेत, पुढचंही सरकार 1.5 वर्षाचा मागचा कालावधी पूर्ण झालाय, पुढचंही यायचं राहील, ते ठरेल तेव्हा ठरेल. पण शरद पवारांनी ट्रोजन हॉर्सचा प्रयोग हा उद्धव ठाकरेंच्या सोबत केलाय का असा प्रश्न मला पडतो. कारण जेव्हा एकनाथ शिंदेंना महाजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार शिंदेंच्या ट्रस्टकडून द्यायला शरद पवार आले होते आणि त्याचं प्रायोजकत्व त्याची संस्था होती ज्योतिरादित्य शिंदेंची, त्यांनी स्वतः सांगितलं मी सिंधिया नाही शिंदे आहे. तेव्हा या सगळ्या विषयामध्ये जेव्हा एक शिंदेंच्या नावचा पुरस्कार दुसऱ्या शिंदेंनी घोषित करावा, तिसऱ्या शिंदेंना द्यावा आणि तो पुरस्कार द्यायला शिंदेंचे जावई यावेत, हा एक शरद पवार हो शिंदेंचे जावई यावेत, हा एक विलक्षण योगायोग होता. आता ट्रोजन हॉर्सचा मुद्दा कुठे येतोय ते तुम्हाला सांगतो. ट्रोजन हॉर्सचा मुद्दा येतोय या कार्यक्रमाला
उद्धव गटाचे खासदार संजय दिना पाटील हजर होते. जे फोटो आले ते होते सांगितलंय. बरं, हे संजय दिना पाटील नावाचे जे खासदार आहेत ते काही मूळचे उबाठाचे नाही आहेत. आता आजकाल मूळचं कोणीच कुणाचं राहिलं नाही, असं बेवड झालंय राजकारणाचं. असे संकरित वाहन झालेत की कोण कुठले कोणाकडून कधी कुठे गेले काय माहित नाही. मी म्हणायचो बघा की भाजपचं हे सरकार पडणार यासाठी नाही की 12-13 आमदार जे मूळचे भाजपचे आहेत, जे घड्याळ किंवा धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्यामुळं यांनी बाजूला व्हायचा निर्णय जरी घेतला, उपस्थित न राहायचा निर्णय जरी घेतला, तरीही भाजपचं सरकार टिकून जातं. देवेंद्र फडणवीस राहतात. याला ट्रोजन हॉर्स म्हणतात. याला ट्रोजन हॉर्स म्हणतात. तसं संजय दिना पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे माणूस. त्यांना उद्धव ठाकरेच्या गटात प्रवेश दिला, त्यांच्याकडून तिकीट दिलं, निवडून आणलं. ते संजय दिना पाटील एकनाथ शिंदेच्या स्वागताला, एकनाथ शिंदेच्या कौतुकाला हजर झाले. आता एकनाथ शिंदेच्या मस्तकावर पगडी देत पुरस्कार द्यायला शरद पवार, एकनाथ शिंदेचं कौतुक करायला शरद पवार, शरद पवारांनीही संजय राऊतांच्या शरद पवार देखील कसे ग्रेट आहेत हे सांगायला एकनाथ शिंदे. म्हणजे मुळात जो स्वतःचा अधिकार आहे, ट्रेडमार्क आहे, आपलाच कॉपीराईट आहे असं समजणाऱ्या संजय राऊतांना हा एक धक्का होता. आणि अशा गद्दारांच्या सावलीलाही आम्ही उभे राहत नाही, तिथे शरद पवार गेले, याचं दुःख उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला, त्यांच्या शिवसेनेला होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे संजय राऊत जे बोलायचे ते बोलून गेले. आणि ज्या क्षणी शरद पवारांनीही एकनाथ शिंदेचं कौतुक केलं, त्या क्षणी आदित्य ठाकरेंनी दिल्ली गाठली. ऊट सूट दिल्लीला, ऊट सूट दिल्लीला असा एकनाथ शिंदेंना टोला टोमना मारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी थेट आपल्या पोरालाच दिल्ली गाठायला लावली आणि भेट घेतली राहुल गांधींची. आणि राहुल गांधींना सांगितलं, दादा दादा काका बघा कसं करतायत, काकाने आम्हाला पण धोका दिला, काका तुम्हाला पण धोका देऊ शकतात. कारण एक खासदार हजर होते हो तिथे कार्यक्रमाला. सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हे ऑपरेशन टायगर 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 घेऊन बसलेत. ते स्ट्रायकर न ठरवत, टायगर ठरव न ठरव, ते कॅरम बोर्डातले स्ट्रायकर न ठरवत, एक खटकन मारलं की सगळ्या सॉंग त्या तितर भितर. तसं होऊ नये संजय दिना पाटील म्हणजे. आणि ही भीती जास्त होती. त्यामुळं आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आणि सांगितलं की हे तर काय गडबड होऊ शकते, तुम्ही सावध राहा, आम्ही सावध राहतो. मग आदित्य ठाकरेने केजरीवालांची भेट घेतली. कारण केजरीवालांनी निवडणुकीत स्वतः आणि पक्ष पराभूत झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्णय स्वीकारला होता. मग नुसता कस काय स्वीकारला, दिल्लीतल्या निर्णयात ईव्हीएमचा घोळ आहे, मतदार यादीचा घोळ आहे, हे पटवून देण्यासाठी म्हणून ते गेले. आणि बघा कसं असतं, राहुल गांधींनी ज्या केजरीवालचा गेम केला, त्या केजरीवाललाही आदित्य ठाकरे भेटायला गेले आणि राहुल गांधींनाही भेटायला गेले. दोघात मिळवून द्यायचा प्रयत्न करतायत. कोणीतरी सांगा आदित्य ठाकरेंना, अहो त्या दोघात जुळवून घेता घेता तुमच्यासोबत जुळवून घेतलेले, तुमच्यापासून पळवण्याचा उद्योग का करतायत? तुम्ही कुठे लोकांना भेटून आपले उद्योग करायचं काम करतायत? आपलं फाटलंय ते शिवून घेण्याचा प्रयत्न करा. दादाला विनंती करून उपयोग नाही काकापासून मला वाचवा म्हणून. कारण आधीच दादाची हवेली विरान हवेली आहे, बंजर जमीन आहे, हे शरद काका सांगून मोकळ झालेत. ते फारसं संजय राऊतांना गांभीर्यानं घेत नाहीत, अजिबात घेत नाहीत. ते काय लिहितात त्याकडे मी दुर्लक्ष करतो असं शरद पवार स्वतः म्हणाले. जरा ऐका, ऐकलं ना? म्हणजे शरद पवार संजय राऊतांना फाट्यावर मारतात हे शरद पवारांनी याआधीच सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं उगाच याविषयी चर्चा करून काकापासून वाचवा, काकापासून वाचवा असं दिल्लीत बोलायला काही अर्थ उरणार नाहीये. बघूया शरद पवारांच्या या सगळ्या चालीनी उद्धव ठाकरेंचे काय हाल होत आहेत आणि त्या हाल होण्यापासून उद्धव ठाकरे वाचतात का? नमस्कार.